आपल्या शरीरात कॅल्शियम व्हिटॅमिनची कमतरता असेल किंवा तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर तुमच्यासाठी हे एनर्जी ड्रिंक आहे। तुम्ही 15 दिवस जर हे ड्रिंक सलग घेतलं तर नक्कीच तुमचा थकवा दूर होईल। तर अशा प्रकारे आज आपण केळीपासून एनर्जी ड्रिंक बनवणार आहोत। तर त्यासाठी आता काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। इथे मी 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत। त्यानंतर 1 ग्लास दूध गरम करून गार करून घेतले। त्यानंतर 5 ते 6 बदाम आणि थोडेसे 7-8 काजू घेतलेले आहेत। त्यानंतर खजूर घेतलेला आहे, ओलं खजूर। आणि हे बघा आपले फुटाणे जे असतात त्याचं साल काढून मी इथे पाव वाटी इतके फुटाणे घेतलेले आहेत। आता आपण सर्वात अगोदर ही फुटाणे, त्यानंतर काजू बदाम आणि हे खजूर एकत्र वाटून घेणार आहोत। तर आधी काजू बदाम आणि फुटाणे आपण बारीक करून घेऊयात, कारण खजूर थोडंसं चिकट असतं, आपण ते नंतर घालणार आहोत। आता त्यानंतर आपण खजूर घालून देखील बारीक पूड करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे छान आपले एनर्जी ड्रिंकची पावडर तयार झालेली आहे। आता पुढची प्रोसेस बघा आपण काय करणार आहोत। मी इथे ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 ग्लास इतकं दूध घातलेलं आहे। दूध तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 केळी बारीक चिरून घालायची आहेत। तुम्हाला जर घट्टसर हवं असेल तर थोडं कमी दूध वापरा आणि एनर्जी ड्रिंक थोडं पातळ हवं असेल तर थोडं दुधाचा वापर जास्त करा। आता अशा प्रकारे आपण केळी देखील चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये ही पावडर मगाशी जी आपण वाटून घेतली ती घातलेली आहे। आता आपण हे पुन्हा एकदा मिक्सरला अगदी छान असं 2 ते 3 मिनिटं सलग फिरवून घेणार आहोत। तर चला मग आता ह्याला झाकण लावलेलं आहे आणि मिक्सरला आता आपण हे 2 ते 3 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर असं एनर्जी ड्रिंक आहे। तुमचा थकवा नक्कीच दूर होईल। तर ज्यांना कोणाला थकवा जाणवत असेल त्यांनी सलग 15 दिवस हे घेऊन बघा, नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला। आता बघूयात आपलं एनर्जी ड्रिंक तयार झालं आहे का। तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं एनर्जी ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे। हे तुम्ही 5 ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा पिऊ शकता किंवा अगदी तसंच लगेच पिलं तरी चालेल। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। थँक यू।